यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळूयात। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरून नारायण राणे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आणि या पार्श्वभूमीवरती नारायण राणे या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। आताची थेट दृश्य राजकोट किल्ल्यावरची आपण पाहतोय। महाविकास आघाडीने सुद्धा या विरोधामध्ये बंद पुकारलेला आहे आणि सरकारकडून सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी केली जाते। नेमका ही घटना दुर्दैवी घटना का घडली याची चौकशी सरकारकडून सुद्धा केली जाते। नारायण राणे स्वतः या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण इथे राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता, मात्र काहीच दिवसांपूर्वी तो पडलेला आहे आणि त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात सरकारवरती टीका केली जाते। नौदलाकडून हा पुतळा उभारण्यात आलेला होता, मात्र वादळामुळे हा पुतळा कोसळला, वाऱ्यांमुळे हा पुतळा कोसळला असं सरकारकडून स्पष्ट केलं जात आहे। याच पार्श्वभूमीवरती आता सरकारला विरोधकांनी मोठ्या प्रमाणात घेरलेला आहे, मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। हा पुतळा खरं तर नौदलाकडून उभारण्यात आलेला होता, मात्र हा पुतळा उभारताना अतिशय घाई झाली अशी टीका विरोधक करतात। जो पुतळा उभारण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार होता, तो पुतळा उभारण्यासाठी अगदी 8 महिन्यांचे प्रयत्न पुरेसे ठरले का असा प्रश्न विचारला जातोय। आता याच ठिकाणी सिंधुदुर्गमधल्या मालवण इथे राजकोट किल्ल्यावरती नारायण राणे पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। नारायण राणे राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। विजय वडेट्टीवार आणि राणे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरती पाहणी करतात। एकीकडे सरकारमधले खासदार नारायण राणे राजकोट किल्ल्यावरती पाहणी करतात, दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। नारायण राणेंकडून किल्ल्यावरती पाहणी केली जाते, अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली जाते। तर याच विरोधामध्ये मवियाकडून सुद्धा मालवणमध्ये निषेध आंदोलन केलं जात आहे। आदित्य ठाकरे सुद्धा या निषेध आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचणार आहेत। विजय वडेट्टीवार या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती पोहोचलेत। नारायण राणे एकीकडे पाहणी करत असताना विजय वडेट्टीवार सुद्धा या ठिकाणी पाहणी करतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण इथे राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं, मात्र या ठिकाणी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला असं सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे। मात्र यानंतर सरकारला विरोधकांनी घेरलंय। महाविकास आघाडीकडून आज मालवणमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे विजय वडेट्टीवार सुद्धा सहभागी होणार आहेत। तर दुसरीकडे याच राजकोट किल्ल्यावरती नारायण राणे पाहणीसाठी पोहोचलेत।